श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपुराकडे प्रस्थान. श्रीच्या पालखीचे हे 56वे वर्ष. विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानाचे श्रीचा पालखी सोहळा पंढरपूरकडे पायदळ वारी करिता भजनी, दिंडी, गंज व अश्वासनसह आज 2 जून रोजी सकाळी प्रस्थान केले. श्रीच्या पालखीचे हे 56वे वर्ष असून या पालखीसोबत 700 वारकरी एकूण 1275 किलोमीटरचा विठ्ठलाच्या जयघोषात 2 महिन्यात पूर्ण करणार आहेत प्रवास. पालखी पंढरपुराकडे मार्गस्थ होत असताना गावातील हजारो नागरिक गावाच्या वेशीपर्यंत सोडण्यासाठी आले होते. संपूर्ण राज्यभरातून आषाढी एकादशीला श्री क्षेत्र पंढरपुराला विविध संतांच्या पालख्या दिंडीसह नेण्याची परंपरा वर्षानुवर्षापासून आहे. शेगाव येथील श्री गजानन संस्थानाचे हे 1968 पासून श्री क्षेत्र पंढरपुराला पायीवारी खंड न पडता सुरू आहे. यावर्षी पालखीचे हे 56वे वर्ष असून या दिंडीमुळे विवेक, रौम्य, भक्ती व ज्ञान या तत्वांचा लोकांना बोध होतो. जय गजानन. काय नाव? अनिता विनोद झाडे. मी नागपूरवरून आली आहे. मी 40 वर्षापासून स्वामींवर विश्वास आहे माझा आणि मी दरवर्षीच्या वारीला येते आणि दर गुरुवारची पण मी वारी करत आहे. आजच्या दिवसाचं काय महत्त्व आहे? आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे ही दरवर्षी वारी निघतात आणि त्याला लाखोंनी संख्या उपलब्ध असते आणि ही वारी पंढरपूरपर्यंत जातात आणि मग आम्ही त्याला नागझरीपर्यंत सोडायला जातो. आणि जय गजानन. आम्ही नागपूर निर्मल नगरी श्री संत गजानन महाराज मंदिर, मी विश्वस्त त्या मंदिराचा. आम्ही प्रत्येक वर्षी नेहमीप्रमाणे जी वारी असते त्या वारीला आम्ही सार करायला प्रत्येक वर्षी येत असतो. गावाच्या वेशीपर्यंत आम्ही येत असतो आणि या पालखीचं महत्त्व असं आहे की या पालखीमध्ये सर्व भाव, समभाव, सर्व धर्म, सर्व जातीपंथाचे बंधू एकत्र येतात, गुरुमाऊली येतात आणि खूप मोठ्या आनंदाने, उत्साहाने हा सोहळा खूप आनंद घेतात आणि माऊली प्रत्येक भक्तांवर प्रसन्न होते हे सर्वांना माहीत आहे. जय गजानन, श्री गजानन. माझे नाव अशोक शर्मा, ॲडव्होकेट, अकोला. मी महाराजांच्या पुष्कळ वर्षापासून तर म्हणजे भक्त आहेच आणि पुष्कळ अनुभूती महाराजांनी मला अशी दिलेली आहेत की मला आजच्या या आपली जी ही वारी आहे याचा तो परमानंद भेटतो तो मला अजून कुठेही भेटत नाही. महाराजांच्या सोबत मी वाडेगावपर्यंत 100 किलोमीटरची यात्रा करतो आणि मला आनंद आहे की महाराज मला या 75 वर्षातच सुद्धा तसे पायी नेतात. खरोखरच अनुपम अलौकिक महाराज आहे आणि आज हे लाखो जे भक्त आहेत हे महाराजांना आज इतकं प्रेम करतात आणि महाराज त्यांच्या प्रत्येक गोष्टीला पूर्ण करतात. मी महाराजांच्या चरणी माझे नतमस्तक होतो. जय श्री गजानन. मी नरेश हिटनकर, बोला. आपला नागपूरला राहतो. प्रत्यक्ष महाराज जेव्हा हे असताना महाराज सगळ्या आपल्या भक्तांसोबत पंढरपूरला गेलेले होते आणि ते महाराज जेव्हापासून गेले, बापूंना कायना महाराजांनी विठ्ठलरूपामध्ये दर्शन दिलं. रस्त्यामध्ये बापू काय जाऊ शकले नाही तरी, आणि तेव्हापासून ह्या वारीची जे महाराज गेले तेव्हापासून हे आज 56वं वर्ष आहे आणि तेव्हापासून ही शेगाव ते पंढरपूर वारी सुरू झालेली आहे. आणि या वारीचं एक सर्व भाविक, सर्व पंथाचे भक्त गावोगावून सगळ्या आपल्या पूर्ण विदर्भातून नाही तर पूर्ण महाराष्ट्रातून इथे या दिवशी येतात आणि महाराज पंढरपूरला जाण्याचा हा आनंद जो असतो, महाराजांसोबत आपणही पंढरपूरला चाललो आहे हे प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरता हे सगळे भक्त या सोहळ्यामध्ये उपस्थित राहतात. जय. मोजता येत नाही जगाच्या मापान असे वैभव दिले गजानन बाबान असे वैभव दिले गजानन बाबान. पेढा नाही, बर्फी नाही, नाही साखर, पेढा नाही, बर्फी नाही, नाही साखर, गजाननाच्या पुण्याईनं मिळेल भाकर, गजाननाच्या पुण्याईनं मिळेल भाकर. संत गजानन, संत गजानन, गजानन गजानन गजानन. मोजता येत नाही जगाच्या मापान असे वैभव दिले गजानन बाबान. जय गजानन.